प्रेम. प्रेम हा शब्द आला की सर्वात श्रेष्ठ व निखळ प्रेमाचं क्रेडिट आई बाबाला जातं. बाप आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करतो, पण मुलीवर त्याचा जीव असतो. खूप ठिकाणी बघा मुलीचं आणि बाबाचं खूप पटतं. घरात काही छोटे मोठे हसत भांडणं झाली, दात पडले तर छोटीशी कळी सुद्धा बाबाची साईड घेते, हो ना? आणि आईला एकटं पाडते. आई समोर नाक मोडून बाबाच्या खांद्यावर कसं लपते. हे प्रेम बघून आई सुद्धा अगदी आनंदानं त्या भांडणात हार मानते. ही एवढीशी कळी आयुष्यभर कळीच राहावी असं त्या बापाला वाटतं, पण वेळेच्या समीकरणासमोर कोणाची? सकाळी उठल्यावर इकडे तिकडे बघते, कामाला जाण्यासाठी तयार झाल्या बाबाला कच्च मिठी मारते. माझ्यासाठी आज काय आणलात असं बोबड्या भाषेत प्रश्न करते. काय आणू माझ्या एंजलला म्हटल्यावर बोटावर मोजत मोजत हे आणा ते आणा म्हणते आणि पुढे म्हणते, काय विसरलं तर फोनवर सांगते हो बाबा. हे ऐकल्यावर बाबाच्या हसण्यात दिवसाचा आनंद भरलेला असतो. आई सोबत या चिमुरडीच्या डब्यात काय न्यायचं या विषयावर शाब्दिक भांडण होत असतात. तू खराब आहेस, बाबाच माझ्यावर प्रेम करतात असं म्हणत नावडता पदार्थ असला डब्बा घेऊन जाते. बाबाला पण काम करताना चिमुरडीची जाम आठवण येते. न चुकता तिने सांगितलेले सगळे गोष्टी आणतात. दाराचा आवाज आल्यावर छमछम आवाज करत पळत जाते. म्हणते, नको आई दाल तू काढू. मग पटकन दारावर पोहोचते. दार काढून हातातलं सगळं सामान पटकन घेते. एखादी गोष्ट विसरली तर सकाळी डब्याबाबत नाक मुरडली ही चिमणी बाबाला मात्र काही नाही म्हणत. बाप लेक हे अतूट नातं अगदी छानपणे कोरलं गेलं. आपल्या चिमणीला बाबांना उडवायचं असतं, त्यासाठी मनावर दगड ठेवून त्यांना निर्णय घ्यावे लागतात. जसं की शिक्षणासाठी जेव्हा बाप मुलीला बाहेर ठेवतो तेव्हा त्याच्या मनावर दगड ठेवतो. रडावं म्हटलं तर नाही रडू शकत, मोठ्यानं दुःख गिळून टाकतो, चेहऱ्यावर आसू आणण्याचा प्रयत्न करतो, पण मनात अश्रूचा पाऊस धो चालूच असतो. इकडे ही पण चिमणी मोठी झालेली असते, बाबाचं मन ओळखायला लागते. लहानपणी रस्ता ओलांडताना बाप तिचा हात धरतो, ती आता बाबाचा हात धरू लागते. कुठे बाहेर गावी जाताना बॅग लपवून ठेवणारी ही चिमणी आता बाबाला काय म्हणते, बाबा तुमची बॅग पॅक करू का? पाय दुखत आहे बाळा असं म्हटल्यावर आता आपल्याला खूप वेळ बाबांचे पाय चेपावे लागणार असा विचार करून ती पळ काढायची. पण आता हीच पाय दुखत आहेत हे जाणल्यावर स्वतः मलम घेऊन पाय चेपत बसते. तेव्हा बाबाला वाटतं, खरंच आपली चिमणी आता मोठी झाली. बाबांच्या नावाची आईस्क्रीम खाणारी आता ही पहिल्यांदा बाबांना आईस्क्रीम देते. बाबांच्या हातून खसकन रिमोट ओढून घेणारी ही बाबाला बातम्या लावू का असं विचारते. एखादा महागडा ड्रेस आवडला तरी बाबा विचारवती काय ठाऊक नाहीच म्हणते. बाहेरगावी राहायला जाताना आपल्या पोरला दुनियादारी कशी सांगावी यानं मन खात असतं बाबांचं. तेवढ्यात ती बाबाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, काय नको काळजी करू का बाबा, मी व्यवस्थित राहते. खरंच प्रेम म्हणजे काय हे नातं सांगते. आपल्या बाबाला कोणता आजार असला की ही घाबरू लागते. असंख्य प्रश्न तिच्या मनावर घर करून बसतात. त्यातल्या त्यात जर बाबा तब्येतीकडे दुर्लक्ष करत असतील तर मग ही चिमणी मात्र रात्री उशीशी बोलू लागते. म्हणते, मी माझ्या बाबांना कसं सांगू, का बरं नाही लक्ष देत, का ते आमचं नाही ऐकत, ऍटलिस्ट आमच्यासाठी तरी त्यांना लक्ष दे म्हणावं असं काहीतरी देवाला बोलत असते आणि बोलतच मुसू रडू लागते. तिला खूप सारे स्वप्न रंगवायचे असतात. त्या प्रत्येक स्वप्न पूर्ततेमध्ये तिला तिचे बाबा हवे असतात. तिच्या स्वप्न पूर्ततेतला बाबांचा चेहरा तिला पाहायचा असतो, त्यातला आनंद तिला अनुभवायचा असतो. म्हणूनच ती देवाकडे बाबाच्या तब्येतीचे, त्यांचं असलं दुर्लक्ष याबाबत तक्रार करते. म्हणून म्हणते, या जगातल्या बाबांनो, आपल्या मुलीची या भावनेपोटी तरी स्वतःची काळजी घ्या. मुलगी मोठी झाल्यावर तिचा हात दुसऱ्याच्या हाती द्यायची वेळ येते. बाबा अगदी उत्साहानं तिच्यासाठी शोधत असतात. मुलीला पण आपल्या बाबासारखंच पाहिजे असतं बरं का. ती भावी जोडीदारात आपल्या बाबाला पाहत असते. इकडे उत्साहात असलेले बाबा जेव्हा तिचे दोनाचे चार होऊ लागते तेव्हा मात्र त्यांच्या काळजात मन रडू लागतं. हुंदके देऊ रडावं असं वाटतं, पण तेही नाही करता येत. मुलीला आपल्या भावना कळू नये म्हणून तोंडावर नेहमी आसू आणण्याचा प्रयत्न करतात. पण मुलगी मोठी हुशार, ती आता काही नाही लहान राहिली. तिला बाबांचे प्रत्येक भावना कळतात. ती हळूच जाते, बाबांना घट्ट मिठी मारते, मग दोघेही मुटके देऊन खूप रडतात.
यांचं हे रडणं पाहून आईला पण अश्रूचं निमंत्रण येतं. असं हे बाप लेकीचं अनोखं प्रेम, असं हे बाप लेकीचं अनोखं प्रेम की जे कशातही मोजता नाही येत. एकाच मंदिरात उभा राहून बाप म्हणतो, देवा माझ्या चिमणीला सुखी ठेव, आणि इकडे ही एवढीशी चिमणी म्हणते काय, देवा मला काहीच नको रे, फक्त माझ्या बाबांना सुखी ठेव. खरंच खूप वेगळं प्रेम आहे या नात्यात. बापाच्या काळजाचा तुकडा असल्या पोरींनो, बापावर जीवा पाड प्रेम करा. याला कधी फसवू नका, याच्या डोळ्यात कधी पाणी आणू नका. नेहमी त्याला आपला अभिमान असला पाहिजे. बापासाठी त्याची पोर ही आनंद आणि जगण्याचं प्रतीक असतं. खरंच या नात्याला अगदी मनापासून चला.